Okay. So, what was the IAM? IAM is nothing but the आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट, राइट? जसं आपण लास्ट सेशनला बघितलं होतं, की तुम्ही ज्यावेळेस ऑफिसमध्ये एंटर करणार आहात, त्यावेळेस आय मीन तुम्हाला युजर अकाउंट्स कोणीही प्रोव्हाईड करणार नाहीत. तुम्हाला कोणते अकाउंट्स दिले जातील? आय-एमचे अकाउंट्स तुम्हाला प्रोव्हाईड केले जातील, राइट? दॅट इज नथिंग बट द आय-एम. ठीक आहे. हा यूज आहे. त्याच्या अकॉर्डिंगली आपण फुल ॲक्सेस घेऊ शकतो. जे काही सर्व्हिसेस आपल्याला लागणार आहेत, एखादं ॲप्लिकेशन डिप्लॉयड करायसाठी, ठीक आहे. त्याच्यासाठी जे काही सर्व्हिसेस रिक्वायर्ड आहेत, त्याचा फुल ॲक्सेस आपण घेऊ शकतो बाय युजिंग द आय-एम, राइट? नेक्स्ट वन, याच्यामध्ये बघा आणखीन 2 टूल्स आपले राहिलेत क्लाउडमधले. एक व्ही-पी-सी आहे, दुसरा राउट 53. बट लास्ट बॅचच्या मुलांना सुद्धा आपल्याला इन्व्हाईट करायचंय व्ही-पी-सीसाठी. त्याच्यामुळे व्ही-पी-सीचा आज आपण प्लॅन करत नाही आहोत. व्ही-पी-सीचा आपण वीकेंडला प्लॅन करू. ठीक आहे. वीकेंडला त्यांना मी इन्व्हाईट करेन. एक 2-3 लोकांना थोडंसं व्ही-पी-सी अजून अंडरस्टँड नाही झालेलं, तर त्यांना आपण इन्व्हाईट करतोय. त्याच्यामुळे आपण काय करू, मीनवाईल आपण टाईम न वेस्ट करता आपण DevOpsचा टूल स्टार्ट करतोय. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सोनार क्यूब फर्स्ट. सोनार क्यूब बद्दल कोणी कधी ऐकलंय? व्हॉट इज अ सोनार क्यूब? व्हॉट इज द यूज केसेस ऑफ द सोनार क्यूब? कधी हा वर्ड स्पेसिफिक ऐकलाय का? व्हॉट इज अ सोनार क्यूब गाईज? हं, कोणीच नाही ऐकलेलं? बाकीचे शिखा, नाही मयूर? सर, नाही सर, नाही ऐकलेलं. ओके, ओके. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. आपण हे बेसिक पासून स्टार्ट करायचं आहे ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत एक्झॅक्टली सोनार क्यूब आहे काय? ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल एक मी लाइक सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. दॅट इज नथिंग बट द ऑर दिस इज नथिंग बट द क्वालिटी मॅनेजमेंट टूल ऑर क्वालिटी चेकिंग टूल. आता क्वालिटी चेकिंग टूल काय आहे रे? क्वालिटी चेक करायची आहे. आता समजा डेव्हलपरनं काय केला, कोड राईट केला, राईट? कोड राईट केल्यानंतर त्या कोडची तुम्हाला क्वालिटी चेक करायला लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही डिप्लॉय करू शकताय का रे? नाही करू शकत आहे. म्हणजे एखादा प्रोजेक्ट तुम्हाला डिप्लॉय करायचा आहे. यू आर द रिस्पॉन्सिबल टू डिप्लॉय दिस कोड ऑन द सर्व्हर. यू आर द रिस्पॉन्सिबल टू क्रिएट द DNS सर्व्हर IP, right? And you are the responsible to fire the URL on the server, and you will get the application. You will see the application on the server, right? मग याच्यासाठी काय करावं लागेल, की डेव्हलपरचं काम झालेलं आहे. डेव्हलपरचं काम कुठेपर्यंत होतं? डेव्हलपरनं कोड त्याचा पुश केला, तर डेव्हलपरचं काम संपलं. कुठे पुश केला? GitHub पर्यंत त्यानं त्याचा कोड पुश केलाय, राइट? आता GitHub नंतर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची राहते? एंड टू एंड रिस्पॉन्सिबिलिटी राहते ती DevOps इंजिनिअरची राहते. त्याच्यानंतर जेनकिन्स घेऊन यायचा, Maven बिल्ड करायचा, त्याच्यानंतर सोनार क्यूब क्वालिटी चेक करायची, Docker घेऊन यायचं, Kubernetes, Nexus या सगळ्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आणि फक्त DevOps इंजिनिअरची राहते, राइट? त्याच्यामधला एक खूप इम्पोर्टंट टूल आहे हा. दॅट इज नथिंग बट द सोनार क्यूब. सोनार क्यूब काय? दॅट इज नथिंग बट द कंटिन्युअस कोड क्वालिटी चेकिंग टूल असंही त्याला म्हणू शकतात. ठीक आहे. लेट मी राईट हिअर फर्स्ट. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो याची एक्झॅक्टली जागा कुठे आहे. First thing is Sonar Cube. Sorry, Sonar Cube. Sonar Cube is nothing but continuous, continuous code quality checking tool. कंटिन्युअस कोड क्वालिटी चेकिंग टूल. ठीक आहे. हा कंटिन्युअस तुमच्या कोडची क्वालिटी चेक करेल. आता कोडची क्वालिटी कशासाठी इम्पॉर्टंट आहे रे गाईज? समजा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन डिप्लॉयड करताय, राईट? आणि ते डिप्लॉयड केल्यानंतर डिप्लॉयड झालं ऍप्लिकेशन आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हर एरर आला, की सर्व्हर ऍक्सेप्टच करत नाही ऍप्लिकेशन ते. कारण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एरर्स आहेत. ते एरर्स बॅकएंड टीममध्ये ते एरर डायरेक्टली कॅच केले जातात. बॅकएंड टीममध्ये कोडचे एरर कॅच केले जातात. कोड क्वालिटी फक्त आय मीन कोडचे म्हणजे काय? जर बग्स असतील, एखादे Maven बिल्ड होत नाहीये, तर ते बग्स आहेत, राइट? तर ते बग्स फक्त कोड बॅकएंड टीम काय करते? कॅच करते. बट आता काय करायचंय तुम्हाला? तुम्हाला ऍप्लिकेशन सर्व्हरला घेऊन जायचंय. बट तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत, की ते ऍप्लिकेशन प्रॉपरली सर्व्हरवरती रन होईल की नाही होईल. सर्व्हर क्रॅश झाला तर प्रॉब्लेम येईल, राइट? त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला सुरुवातीला त्या ऍप्लिकेशनची कोड क्वालिटी म्हणजे जो काही ऍप्लिकेशनसाठी कोड आपण जो काही डिप्लॉयड करणार आहोत सर्व्हरवरती, त्याची तुम्हाला एक क्वालिटी चेक करावी लागेल, राइट? अँड यू आर द रिस्पॉन्सिबल टू क्रिएट द सोनार क्यूब सर्व्हर. हा सोनार क्यूब सर्व्हर तुम्ही स्वतःहून बनवायला लागतो. तो सोनार क्यूब सर्व्हर बनवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला कोड इंटिग्रेट करायचा आहे. इट मीन्स
बॅकएंडचा जो काही जावाचा कोड आहे, पायथनचा आहे, ग्रुवीचा आहे, डॉटनेटचा आहे, राइट? नोड.jsचा आहे, PHPचा आहे, कोणताही बॅकएंडचा कोड असू दे. तो सगळा कोणताही आय मीन कोणत्याही लँग्वेजमध्ये राईट केलेला असू दे, तो लँग्वेज आय मीन तो राईट केलेला कोड तुम्हाला काय करायचा आहे, सोनार क्यूबला इंटिग्रेट करायचा आहे. आफ्टर दॅट यू कॅन इझिली check the code quality of this application, right? So every time we need to check the code quality. For that we require to come with the SonarQube guys, because SonarQube is responsible to check the continuous code quality. कोडची क्वालिटी तो काय करेल, कंटिन्युअस चेक करेल. अल्सो व्हॉट एक्झॅक्टली विल डू विथ द सोनार क्यूब गाईज. अजून काय करू शकतो, वी कॅन वी कॅन डू कोड रिव्ह्यू ॲज वेल. आता कोड रिव्ह्यू काय असतं रे? कोड रिव्ह्यू युझिंग सोनार क्यूब. सोनार क्यूब. Also we can do sorry cube, right? Also we can do the code review using the sonar cube. आता कोड रिव्ह्यू म्हणजे काय? कोड रिव्ह्यू म्हणजे काय असतो? आता कोडची क्वालिटी चेक करायची. क्वालिटी म्हणजे काय, आपल्याला तो कोड प्रॉपरली आहे की नाहीये? कोडमध्ये कोणते बग्स आहेत का? कोणते लाइक काय म्हणू शकतो, डुप्लिकेट्स कॅरेक्टर्स आहेत का? राइट? डुप्लिकेट्स वर्ड्स आहेत का? हे तुम्हाला चेक करायचं असतं. तुम्हाला म्हणजे काय? तुम्हाला सोनार क्यूब बनवायचा असतो. त्याच्यानंतर जर त्या कोडची क्वालिटी तुमच्या आय मीन तुम्ही जो कोड डिप्लॉय केलाय सोनार क्यूब वरती, त्या डिप्लॉय केलेल्या सोनार क्यूब सर्व्हरवरती जो काही ॲप्लिकेशन आहे, त्या कोडची क्वालिटी जर डिक्रीज असेल किंवा लेस असेल, लेस दॅन 75% असतो. स्टँडर्ड मार्जिन आहे 80% और 70%. म्हणजे प्रत्येकाच्या कंपनीच्या त्यांच्या पॉलिसीनुसार असतं. 70 to 85% तुमचं काय पाहिजे? कोडची क्वालिटी ही गुड पाहिजे. जर तुमच्या कोडची क्वालिटी पासमध्ये असेल, तरच तुम्ही काय करू शकता, त्याला तुम्ही काय करू शकता, सर्व्हरवरती घेऊन जाऊ शकता. अदरवाईज तो कोड तुम्हाला काय करायचा आहे, त्या कोडमध्ये जे काही बग्स आहेत, ते बग्स फिक्स करायला तुम्हाला परत डेव्हलपरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, राइट? सो वी कॅन डू द कोड रिव्ह्यू युजिंग द SonarCube टूल ॲज वेल, राइट? सो लेट्स डिस्कस अबाउट फर्स्ट व्हॉट इज द कोड कव्हरेज अँड कोड रिव्ह्यू. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कोड कव्हरेज अँड कोड रिव्ह्यू? आता याच्यामध्ये बघा, कोड कव्हरेज म्हणजे काय असतो, की तुमच्याकडे बॅकएंड ॲप्लिकेशन आहे. लेट मी ओपन वन ऑफ द ॲप्लिकेशन. आपल्याकडे बरेच बॅकएंड ॲप्लिकेशन्स आहेत. कारण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये लाइक जावाचे सुद्धा क्लासेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे लेट मी ओपन द ई-कॉमर्स ॲप्लिकेशन. ठीक आहे. आपल्याकडे एक ई-कॉमर्स ॲप्लिकेशन आहे. आता हा जो ई-कॉमर्सचा ॲप्लिकेशन आहे, या ई-कॉमर्सच्या ॲप्लिकेशनची प्रत्येक कोडची लाईन बाय लाईन मला काय करायचं आहे, टेस्ट करायचं आहे. प्रत्येक कोडची लाईन मला काय करायची आहे, टेस्ट करायची आहे, चेक करायची आहे. आता याच्यामध्ये बघा, हा जावाचा कोड आहे. ठीक आहे. तुम्हाला समजणार नाही, बट तुम्हाला समजून पण घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. बिकॉज यू आर नॉट रिस्पॉन्सिबल टू राइट दिस कोड, राइट? डेव्हलपर इज रिस्पॉन्सिबल टू राइट दिस कोड. ठीक आहे. इथे क्लासेस असतात, याच्या आतमध्ये मेथड्स आहेत, याच्या आतमध्ये अॅनोटेशन्स आहेत, राइट? त्याच्यानंतर व्हेरिएबल्स आहेत, डिक्लेअर केलेत त्याच्या आतमध्ये. म्हणजे हा ॲप्लिकेशन ई-कॉमर्सचा आहे, म्हणजे Amazon सारखे ॲप्लिकेशन, Flipkart सारखे ॲप्लिकेशन्स ते सर्व्हरवरती एक्झॅक्टली काय-काय करतात, रिक्वेस्ट गेट करतात. रिक्वेस्ट जशी आपण फायर आउट करू, आपण काहीतरी प्रॉडक्ट सर्च केला, तर तो घेऊन येतो. जर प्रॉडक्ट आयडी थ्रू सर्च करायचा असेल, तर इथं आयडी घ्यायला लागते. तुम्हाला एम्प्लॉयीला सर्च करायचा तर ई-एम-पीला, असं बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. बट तुम्हाला फक्त समजायला पाहिजे एक्झॅक्टली काय आहे, की कोड कव्हरेज काय आहे? आपण कशाबद्दल डिस्कस करतोय आता? कोड कव्हरेज एक्झॅक्टली काय आहे? व्हॉट इस द कोड कव्हरेज? आता कोड कव्हरेज काय असतं बघा. हाऊ मेनी लाईन्स ऑफ सोर्स कोड इस टेस्टेड बाय युजिंग द युनिट टेस्ट केसेस, दॅट इज नथिंग बट द कोड कव्हरेज. म्हणजे हा जो लाईन आहे, या लाईनला प्रत्येक लाईनला काय करायचंय तुम्हाला, टेस्ट म्हणजे डेव्हलपरला काय करायचं असतं, प्रत्येक लाईनसाठी टेस्ट केसेस राईट करायचे असतात. आता टेस्ट केसेस कुठे राईट करतात? या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही इथे गेला, एस-आर-सी टेस्ट जावा नावाचा एक फोल्डर आहे. याच्या आतमध्ये काय करायचा असतो, इथे टेस्ट केसेस राईट करायचे असतात. आता सध्या टेस्ट केसेस एकही नाहीये. ठीक आहे. याच्या आतमध्ये काय करायचं असतं, डेव्हलपरला टेस्ट केसेस राईट करायचे असतात. कारण हा जो ॲप्लिकेशन राईट केलाय, हा ॲप्लिकेशन प्रॉपरली वर्क होणार आहे की नाही होणार आहे, हे फक्त कशावरून समजतं, ज्यावेळेस तुम्ही टेस्ट केसेस राईट करता. त्याच्यासाठी सोनार क्यूब काय करतो, कोड कव्हरेज सुद्धा चेक करतो, की तुमच्या किती लाईनचा कोड तुम्ही टेस्ट केसेसच्या अंडर तुम्ही कव्हर केलाय.
that is nothing but the code coverage. Let me write here first how many lines of how many lines of source code source code how many lines of source code is tested by using by using tested by using sorry guys, just give me a second. I have one call, just give me a second. हम्म, ठीक आहे. सो काय बोलत होतो आपण, हा कोड कव्हरेज बद्दल. हाऊ मेनी लाईन्स ऑफ सोर्स कोड इज टेस्टेड बाय युझिंग द जे युनिट टेस्ट केसेस. जे युनिट टेस्ट केसेस. आता जे युनिट काय आहे? जे युनिट काय आहे? किंवा मॉकिटो हे टेस्ट केसेस राईट करायचे काय आहे, लाईक सर्व्हिसेस आहेत. बाय युजिंग दिस वी कॅन राईट और वी कॅन क्रिएट द टेस्ट केसेस. जसं इथं आपण बघितलं की याच्या आतमध्ये एक फोल्डर आहे सोर्स टेस्ट जावा नावाचं. याच्या आतमध्ये एक पॅकेज क्रिएट करायचं, याच्या आतमध्ये क्लास क्रिएट करायचा डॉट जावाचा आणि त्याच्या आतमध्ये डेव्हलपरला काय करायचे, टेस्ट केसेस राईट करायचे फॉर दिस क्लास. मग असे किती क्लासेस आहेत टोटल बघा. इथे जर गेला तर इथे तुम्हाला दिसतील प्रत्येक पॅकेजमध्ये इतके क्लासेस आहेत, इतके क्लासेस आहेत, राईट. आता ह्या प्रत्येक क्लासेसला काय करायचे आहेत, प्रत्येक क्लासेसला जे युनिट टेस्ट केसेसच्या अंडर घेऊन यायचं आहे. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये जर गेला तुम्ही तर कोडच दिसतोय तुम्हाला. इथे कोड आहे, इथे कोड आहे, इथे कोड आहे, राईट. त्याच्यानंतर इथे सुद्धा कोड दिसेल, इथे सुद्धा कोड दिसेल. म्हणजे प्रत्येक पॅकेज सॉरी क्लासमध्ये काय आहे, कोड आहे. मग हा कोड आहे, हा कोड काय करायला लागतो डेव्हलपरला, तो जे युनिट टेस्ट केसेस त्याच्यासाठी राईट करावे लागतात. कारण का, की तो जो काही राईट केलेला कोड आहे तो प्रॉपरली वर्क करतोय की नाही करतोय बॅकएंड मध्ये, त्याच्यासाठी प्रूफ म्हणजे काय असतं, जे युनिट टेस्ट केसेस, राईट. मग तेच तुम्हाला काय करायचे की हाऊ मेनी लाईन्स ऑफ कोड इज अ टेस्टेड बाय युझिंग द जे युनिट टेस्ट केसेस, हे तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी कोण असणार आहे, द सोनार क्यूब इज फर्स्ट थिंग इज. मग डेव्हलपरनं किती लाईन, डेव्हलपरकडे 1000 लाईनचा कोड आहे, ठीक आहे. हे सगळे मिळून 1000 लाईनचा कोड आहे. बट याच्यामधल्या किती लाईन्स ऑफ डेव्हलपरनं कव्हर केलेत, कशाच्या अंडर, जे युनिट टेस्ट केसेसच्या अंडर, ते चेक कोण करणार आहे, ते चेक करणार सोनार क्यूब, right. So SonarCube is also going to check the code coverage. Code coverage, it means how many lines of code is tested by using the SonarCube, right. That is nothing but the code coverage, right. आता याचं बघा, इंडस्ट्री स्टँडर्ड आहे 1000 लाईनचा कोड असेल तर त्याच्यामधला 80% कोड, मिनिमम 80% कोड तुमच्या जेवनी टेस्ट केसेसच्या अंडर यायला पाहिजे. आता 80% कोड म्हणजे किती झाला, किती लाईन झाल्या गाईज. 80% कोड किती झाला 1000 लाईनचा. 800. कोड इंडस्ट्री स्टँडर्ड कोड कव्हरेज इज 80%, मिनिमम 80% असतो, राईट. म्हणजे 80% तुमच्या 1000 लाईनचा कोड असेल तर 800 लाईन मिनिमम तुमच्या जेवनी टेस्ट केसेसच्या अंडर यायला पाहिजेत, राईट. मग ह्याच्यासाठी हे चेक कोण करणार आहे, हे चेक करणार आहे सोनार क्यूब, बिकॉज सोनार क्यूब इज रिस्पॉन्सिबल टू चेकिंग द कोड क्वालिटी ॲज वेल एज द कोड कव्हरेज. तो कोड कव्हरेज सुद्धा चेक करेल. कोड क्वालिटी म्हणजे काय, कोड रिव्ह्यू झाला म्हणजे कोड रिव्ह्यू केल्यानंतर त्या कोडची आपल्याला क्वालिटी समजेल, किती क्वालिटीचा कोड आहे, ठीक आहे. तुम्ही लाईक मार्केटमध्ये पण जाता बघा, एखादी तुम्हाला वस्तू विकत घ्यायची असेल तर तुम्ही त्याची क्वालिटी चेक करताय. जोपर्यंत क्वालिटी चांगली वाटत नाही तोपर्यंत तुम्ही ती वस्तू विकत नाही घेताय, राईट. सिमिलर लाईक तुम्हाला काय करायचं, डेव्हलपरने क्रिएट केलेल्या कोडची क्वालिटी चेक करायचं बाय युजिंग द कोड रिव्ह्यू. अँड ऑल्सो we need to test, we need to check how many lines of source code is tested by using the sonar cube, sorry, by using the JUnit test cases, right. So industry standard किती असतो, 80%, मिनिमम 80% काय झाला पाहिजे, तुमचा कोड हा JUnit टेस्ट केसेसच्या अंडर यायला पाहिजे. द नेक्स्ट थिंग इज कोड रिव्ह्यू. देन व्हॉट इज अ कोड रिव्ह्यू गाईज. कोड रिव्ह्यू काय असतो, चेकिंग कोडिंग कन्व्हेन्शन्स. कन्व्हेन्शन्स म्हणजे काय असतात, दॅट इज नथिंग बट द कन्व्हेन्शन्स. हिअर इज अवर कर्ली ब्रॅकेट. हा जर मी नाही राईट केला, यू विल गेट द रेड लाईन, ठीक आहे. इथं मल्टिपल मार्क्स ऍट दिस लाईन, त्यांना डायरेक्टली रेड लाईन दिली,
right? That is nothing but the code conventions. Let me write here first. Code review, it means checking, checking, sorry, checking coding conventions. एक second guys. Coding conventions. कोडिंग कन्व्हेन्शन्स, त्याच्यानंतर त्याच्यामधले बग्स चेक करायचे आहेत, राईट? त्याच्यानंतर त्याच्यामधले व्हलनरॅबिलिटीज चेक करायचे. त्याच्यानंतर अजून काय-काय कोड रिव्ह्यू मध्ये होतो? डुप्लिकेट कोड सुद्धा त्याच्यामध्ये होतो. डुप्लिकेट कोड सुद्धा टेस्ट चेक केला जातो. म्हणजे रिव्ह्यू केला जातो, राइट? आणि त्याच्यानंतर कोड स्मेल सुद्धा चेक केले जातात. हे चेक कोण करणार आहे सगळं? सोनार इज गोइंग टू चेक धिस थिंग्स गाईज. याच्यामध्ये काय-काय चेक करतो बघा सोनार कोडिंग कन्व्हेन्शन, चेकिंग कोडिंग कन्व्हेन्शन्स, त्याच्यामधले बग्स चेक करत होतो. बग्स म्हणजे काय? याच्यामध्ये समजा तुम्हाला बग आलाय. बग कसा येईल, की तुम्ही जे कोड राईट केलाय, त्याच्यामध्ये मेथडच्या आतमध्ये पॅरामीटरच कॉल होत नाहीये. म्हणजे हा बग झाला, राइट? व्हलनरॅबिलिटीज म्हणजे काय असतं, की याच्यामध्ये समजा तुम्ही काहीतरी लाइक पॅरेंथेसिस फॉलो नाही केलेला. म्हणजे लॉग इन युजरमध्ये बघा 2 वर्ड्स आहेत. ठीक आहे. लॉग इन युजरमध्ये म्हणजे जसं आपण लॉग इन पेज क्रिएट करतो ना, त्याचा कोड आहे हा. लॉग इन काय असतं? लॉग इन करायचंय. कोणाला लॉग इन करायला लावायचंय? युजरला. तर हे दोन्ही आय मीन हा एकच सिंगल वर्ड आहे, बट ह्याच्यामध्ये काय आहे? लॉग इन आणि युजरला लॉग इन करायला सांगायचंय. तर हा कॅमल केस फॉलो करतो. कॅमल केस म्हणजे काय? फर्स्ट वर्ड काय पाहिजे? स्मॉल केस लेटरमध्ये. सेकंड वर्डचा फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल केसमध्ये पाहिजे, राइट? हे व्हलनरॅबिलिटीज चेक करतात. कोण चेक करतं? सोनार देन डुप्लिकेट कोड. म्हणजेच लॉग इन युजर नावाचे सेम मेथड इथे कुठेतरी कॉल केली असेल याच क्लासमध्ये, तर तो डुप्लिकेट कोड आहे म्हणून तुम्हाला सांगेल, राईट? त्याच्यानंतर कोड स्मेल्स म्हणजे काय? हे बघा, हे कोड स्मेल्स आहेत. आता याचा युजच नाहीये. ठीक आहे, याला कॉमेंट केलाय म्हणजे हा काय? डबल रेषा इथं दिल्यात बघा. याला जर मी काढून टाकला तर हा काय होतो? यूज मध्ये येतो. याला आपण डबल फॉरवर्ड स्लॅश जर दिला आपण, तर हा काय होतो? कॉमेंट होतो. म्हणजे हा इतकाच कोड, इतक्या लाईन्स ऑफ कोड या पूर्ण क्लासमध्ये काय आहे? अव्हॉइड केलाय. ठीक आहे. समजा तुम्हाला याला अव्हॉइड करायचंय, याला अव्हॉइड करायचं, तर याला सुद्धा काय करू शकता तुम्ही? डबल लाईन देऊ शकता. म्हणजे हा सुद्धा अव्हॉइड झाला, राइट? ह्याचा कलर चेंज होतो बघा ऑटोमॅटिकली, राइट? सो हा काय झालं? दॅट इज नथिंग बट द कोड स्पेस. म्हणजे याची पण काही गरज नाही येत. कारण याचा युजच होत नाही. मग ज्याचा युज होत नाही त्याला ठेवून काय फायदा आहे का? नाहीये. त्याला आपण डायरेक्टली रिमूव्ह करू शकतो, राइट? आता हे रिमूव्ह का करायचे आहेत? कारण तुमच्या कोडची क्वालिटी तुम्हाला चेक करायची आहे. समजा तुमच्या कोडची क्वालिटी 50% आहे, राइट? तर 50% असेल तर सोनार क्यूब काय-काय दाखवेल? बग्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम दाखवेल, व्हलनरॅबिलिटीजमध्ये काहीतरी इश्यूज असेल. कारण बाकीचे 50% आहे, तो कोणी खाल्लेला असणार आहे? डुप्लिकेट कोड जास्त असणार आहेत कुठेतरी. कोड स्मेल्स म्हणजे हे जे सॉरी कॉमेंटेड कोड आहेत, हे भरपूर ठिकाणी कुठेतरी कॉमेंट करून ठेवलेले असणार आहेत. म्हणजे हे काय करतं? हे तुमच्या कोडची क्वालिटी डिक्रीज करतं. डाउनग्रेड करतो कोड तुमचा, राइट? म्हणजे कोडला तुम्हाला डाउनग्रेड करायचे रिझन्स कोणते-कोणते आहेत? बग्स असू शकतात, व्हलनरॅबिलिटीज असू शकतात, डुप्लिकेट कोड असू शकतात किंवा कोड स्मेल्स असू शकतात, राइट? मग हे तुम्ही इझिली तुमच्या व्ह्यू करू शकत नाहीये, राइट? आता सध्या व्ह्यू करण्यासारखं काय? कोड स्मेल्स आहेत. व्हलनरॅबिलिटीज तुम्हाला दिसणार पण नाहीत. बग्स तुम्हाला दिसणार पण नाहीत, राइट? त्याच्यानंतर अजून काय होतं? डुप्लिकेट कोड तुम्ही अंदाज पण घेऊ शकत नाही, की कुठे एक्झॅक्टली असेल इतक्या क्लासमध्ये, राइट? मग हे चेक करायसाठी कोण असणार आहे? दॅट इज नथिंग बट द सोनार क्यूब, राइट? वन्स अगेन, SonarCube is nothing but the continuous code quality checking tool, right? We can do the code review using the SonarCube tool, right? Then what is the code coverage and code review, guys? Code coverage, it means how many lines of source code is tested by using the JUnit test cases. That is nothing but the code coverage, right? Industry standard किती आहे? 80% people are going to use the, sorry, 80% is स्टँडर्ड कोड क्वालिटी मार्जिन पाहिजे तुमचं. म्हणजे कोडच्या क्वालिटी तुमचे किती पाहिजे? मिनिमम तुमचा 80% पाहिजे, राइट? देन कोड रिव्ह्यू, इट मीन्स चेकिंग कोडिंग कन्व्हेन्शन्स लाइक बग्स, vulnerabilities, duplicate codes, and code smells, right? Those are the parameters by impacting on our application. तुमच्या ऍप्लिकेशन्सला, तुमच्या ऍप्लिकेशनची कोडची क्वालिटी डाउनग्रेड करायसाठी कोणते कोणते रिझन्स असू शकतात? बग्स, vulnerabilities, डुप्लिकेट कोड अँड कोड स्मेल. मग हेच तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय? अव्हॉइड करायचंय. देन
याला अव्हॉइड करायसाठी तुमच्याकडे कोण आहे? सोनार क्यूब. मग तुम्हाला काय करावं लागेल? या सोनार क्यूबला तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, हे कोणतं ॲप्लिकेशन आहे? ई-कॉमर्स ॲप्लिकेशन. हे ॲप्लिकेशन तुम्हाला इंटिग्रेट करावं लागेल. राइट? मग इंटिग्रेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली आवर ॲप्लिकेशन इज गोइंग टू डिप्लॉय ऑन द सोनार क्यूब सर्व्हर अँड आफ्टर दॅट वी कॅन चेक अवर कोड क्वालिटी. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? कोडची क्वालिटी तुम्ही चेक करू शकताय. कोडचं कव्हरेज तुम्ही चेक करू शकताय. किती कव्हरेज एक्झॅक्टली आहे? 80% आहे की नाहीये? नसेल तर तुम्हाला डेव्हलपरला काय करायचंय? इन्फॉर्म करायचंय. यू शुड लाइक राइट द टेस्ट केसेस फॉर द कोड बिकॉज अवर कोड कव्हरेज इज बिलो 60%. राइट? मग बिलो 60% असेल तर तुम्हाला डेव्हलपरला इन्फॉर्म करायचं आहे. बिकॉज अवर पॉलिसी इज नॉट देअर की 60% बिलो आपण कोडला कव्हर करू शकतोय. राइट? त्याच्यासाठी मिनिमम तुम्हाला काय करावं लागेल? मिनिमम 80% अवर कोड इज गोइंग टू कव्हरेज बाय युजिंग द JUnit टेस्ट केसेस. आफ्टर दॅट वी कॅन रिव्ह्यू अवर कोड. मग रिव्ह्यू मध्ये काय असतात? 2च ऑप्शन्स असतात. एक तर पास अदरवाईज फेल. ज्यावेळेस तुमचा कोड रिव्ह्यू होतो, त्यावेळेस तुम्हाला SonarQube फक्त 2 मेसेज देईल. जर तुमच्या कोडची क्वालिटी चांगली असेल, तर तो पास म्हणून सांगेल. पास म्हणला की तो कोड उचलायचा आणि तुम्ही डायरेक्टली कुठे घेऊन जाऊ शकताय? जेनकिन्स वरती घेऊन जाऊ शकताय. राइट? सॉरी, डॉकर वरती घेऊन जाऊ शकताय. जेनकिन्स नंतर सोनारक्यूब नंतर डॉकर आहे. मग त्याच्यावरती आपण काय करू शकतो? डॉकर वरती आपला कोड आहे तो आपण काय करू शकतो? पुश करू शकतो. राइट? जर तुमच्या कोडची क्वालिटी फेल्ड असेल, तर तुम्ही डॉकर वरती तुमची इमेज क्रिएट करू शकत नाहीये. डॉकर वगैरे अजून आपण बघितलेलं नाहीये. आपण आता सध्या काय बघतोय? सोनारक्यूब बघतोय. राइट? थोडी थेअरी बघू त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली काय असणार आहे हे. ठीक आहे? नेक्स्ट पॉइंट इज SonarCube is an SonarCube SonarCube is an open source. ओपन सोर्स म्हणजे काय असतो रे? ओपन सोर्स क्वालिटी मॅनेजमेंट टूल. ओपन सोर्स काय असतो? व्हॉट इज ओपन सोर्स गाईज? कोणी पण यूज करू शकतो. सॉरी, व्हॉट इज ओपन? युजर्स यूज करू शकतो आपण कोणी पण open source असतो. यूज करू शकतो. ओपन सोर्स म्हणजे काय? फ्रीली सर्व्हर नेटवर्क वरतून इंटरनेट वरून तुम्ही डाउनलोड करू शकताय SonarCubeला. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस पे करायची गरज नाहीये. सर्व्हरचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील, बट SonarCube फ्री ऑफ कॉस्ट आहे. SonarCubeला इन्स्टॉल करायसाठी तुम्हाला चार्जेस पे करायची गरज नाहीये. दॅट इज नथिंग बट द ओपन सोर्स. राइट? SonarCube is an open source quality management tool. The next one is it is or it will continuously analyze and measures quality of quality of your source code, quality of the source code असं काहीतरी राईट करू आपण. ठीक आहे? Then next point is it will generate the code review report as well. It will generate the code review report as well. कारण काही वेळेस काय होतं, क्लायंट तुमच्याकडून कोड रिव्ह्यूचा रिपोर्ट मागतो. राइट? क्लायंट किंवा टेस्टर तुमच्याकडून कोड रिव्ह्यूचा रिपोर्ट रिपोर्ट मागतो, की तुम्ही बायपास नाही करायला पाहिजे. मग बायपास नाही करायला पाहिजे तर तुम्हाला काय द्यावं लागेल? तुम्हाला कोड रिव्ह्यू रिपोर्ट द्यावा लागेल, की दॅट इज अ कोड रिव्ह्यू अँड अवर कोड रिव्ह्यू इज इन द पास कंडिशन अँड अवर कोड कव्हरेज इज अबोव्ह 85% किंवा 80% जो काय असेल तो. राइट? कोड रिव्ह्यू काय करू शकतो? तो तुम्ही त्याचा एक रिपोर्ट बनवू शकता आणि रिपोर्ट तुम्ही काय करायचा आहे? क्लायंटला सेंड करायचा आहे. राइट? हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो? इन HTML. HTML मध्ये असतो किंवा PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल आपण करू शकतो. PDF फॉर्मॅट म्हणजे त्याला कन्व्हर्ट करू शकतो. राइट? देन नेक्स्ट वन इज इट इज वेब बेस्ड टूल. इट इज द वेब बेस्ड tool. Web based tool and it supports 30 plus programming language guys. 30 plus programming लँग्वेज. म्हणजे असं नाहीये की SonarQube फक्त जावासाठी सपोर्ट करेल.
ज्यावेळेस SonarQube इम्प्लिमेंट केला तो सुरुवातीला जावासाठीच इम्प्लिमेंट केला होता. म्हणजे तो फक्त जावासाठीच काम करत होता. बट नाउअडेज द SonarQube इज सपोर्ट्स फॉर द 30+ प्रोग्रामिंग लँग्वेज. मग Python असेल, .NET असेल, PHP असेल, C असेल, C++ असेल, जावा असेल, Node.js असेल, प्रत्येक म्हणजे जितक्या काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्याच्यासाठी SonarQube काय करतो? सपोर्ट करतो, राइट? So SonarQube is support for the 30+ programming language. Then next one is it will support multiple ऑपरेटिंग सिस्टम. मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? की हा विंडोजला सपोर्ट करू शकतो, लायनसला सपोर्ट करू शकतो, मॅकला सपोर्ट करू शकतो, रेड हॅटला सपोर्ट करू शकतो, एसओएससी लायनसला सुद्धा हा सपोर्ट करू शकतो. म्हणजे सोनारक्यूब काय आहे? दॅट इज नथिंग. सोनारक्यूब इज अ फ्लेक्सिबल फॉर द ऑपरेटिंग सिस्टम. सोनारक्यूब इज अ फ्लेक्सिबल फॉर द प्रोग्रामिंग लँग्वेजेस ॲज वेल, राइट? देन इट विल सपोर्ट फॉर दी डेटाबेस ॲज वेल. म्हणजे हा डेटाबेसला सुद्धा सपोर्ट करतो. म्हणजे डेटाबेसची सुद्धा तुम्ही काय करू शकता कोडची सॉरी डेटाबेसची सुद्धा तुम्ही काय करू शकता क्वालिटी चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल MySQL इज अ डेटाबेस, राइट? Oracle इज अ डेटाबेस, राइट? याच्यानंतर SQL सर्व्हर इज ऑल्सो सॉरी SQL सर्व्हर इज ऑल्सो डेटाबेस, राइट? त्याच्यानंतर पोस्टजर SQL सुद्धा आहे. पोस्टजर SQL, राइट? म्हणजे SonarQube SonarQube is nothing only for the programming language. SonarQube is support for the operating system. SonarQube is going to support for the databases as well, right? So it support the multiple browsers as well. Browsers कोणते कोणते असतात? हम्म, आपण कोणता ब्राउझर यूज करतोय? Chrome. राइट. तसे ब्राउझर Mozilla असेल, राइट? OS असेल, त्याच्यासाठी सुद्धा काय करू शकतो आपण? त्याच्यासाठी सुद्धा आपला SonarQube हा सपोर्ट करू शकतो. इट विल सपोर्ट्स मल्टिपल ब्राउझर्स. म्हणजे किती SonarQube हा ऍक्टिव्ह आहे बघा, राइट? देन देन नेक्स्ट पॉइंट इज SonarQube विल आयडेंटिफाय सम कॅटेगरीज. जसं आपण वरती कॅटेगरी बघितल्या. SonarQube SonarQube will आयडेंटिफाय आयडेंटिफाय लाइक बिलो कॅटेगरी असं मी राईट करतो. कॅटेगरी आता कोणत्या कोणत्या आहेत बघा कॅटेगरीज. याच्यामध्ये फर्स्ट कॅटेगरी इज डुप्लिकेट कोड आयडेंटिफाय करतो. त्याच्यानंतर अजून काय करतो? सेकंड वन कोडिंग स्टँडर्ड सुद्धा तो काय करतो? तुम्हाला सांगतो कोडिंग स्टँडर्ड तुमचं गलत आहे किंवा कोडिंग स्टँडर्ड तुमचं लोवेस्ट आहे, राइट? त्याच्यासाठी तुम्हाला कोडिंग स्टँडर्ड इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला सोनारक्यूबला कोड आपला द्यावा लागेल. त्याच्यानंतर युनिट टेस्ट जसं आपण वरती बघितलं युनिट टेस्ट केसेस सुद्धा काय करतो आपण चेक करतो. त्याच्यानंतर कोड कव्हरेज अगेन इथे हाऊ मेनी लाईन्स ऑफ कोड इज गोइंग टू टेस्टेड बाय युजिंग द सोनारक्यूब, राइट? त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कोड सुद्धा आपण याच्यामध्ये काय करू शकतो चेक करू शकतो की कोणता कॉम्प्लेक्स कोड आहे. हे डेव्हलपर साठी असणार आहेत कॉम्प्लेक्स कोड वगैरे. त्याच्यानंतर कॉमेंटेड कोड जसं आपण स्मेल्स बघितले कोड स्मेल्स कॉमेंटेड कोड, राइट? आणि त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण पोटेन्शियल बग्स सुद्धा म्हणू शकतो, राइट? पोटेन्शियल बग्स. याच्यानंतर बघा वल्नरॅबिलिटीज म्हणजे काय? कॅमल केस फॉलो नाही केलेलं किंवा अशा बरेच इश्यूज असू शकतात. म्हणजे सिक्युरिटी इश्यूज. वल्नरॅबिलिटीज म्हणजे काय? सिक्युरिटी इश्यूज सुद्धा म्हणू शकतो आपण. vulnerabilities right, that is nothing but the security issues, right? म्हणजे काय अगेन परत एकदा बघा सोनारक्यूब काय काय बघितलं आपण त्याच्याबद्दल. सोनारक्यूब इज नथिंग बट द कंटिन्युअस कोड क्वालिटी चेकिंग टूल. वी कॅन डू द कोड रिव्ह्यू using the SonarCube tool, right? Code coverage, it means how many lines of code is going to tested by using the JUnit test cases. Industry standard किती आहे 80%. Code review, checking code conventions, bugs, vulnerabilities आहे, duplicate code smells, right? That is nothing but the code review. म्हणजे कोडला रिव्ह्यू काय करतो तो बग्स चेक करतो, vulnerability चेक करतो, डुप्लिकेट कोड आणि कोड स्मेल्स. SonarCube is an open source code quality management tool.
It will continuously analyze, measure the quality of our source code. It will generate the code review report, right, in HTML and PDF format. Then it is a web based tool, right, and it support 30 plus programming language. It will support for the multiple operating system. It will support for the databases as well. It will support multiple browsers as well, right? Then SonarQube will identify duplicate code, coding standard, unit test cases, code coverage, complex code, commented code, potential bugs, and vulnerabilities, right? So that is the duty of our SonarQube, guys. Everyone clear आहे आता? सगळ्यांना क्लिअर आहे सोनार क्यूबचं ड्युटी एक्झॅक्टली काय आहे ते Yes, sir. कळतंय सगळ्यांना नाव नाव आपल्याला हे बघायचं आहे की एक्झॅक्टली सोनार क्यूब आपल्याला पिक्चर मध्ये येणार कुठे आहे म्हणजे कधी सोनार क्यूब आपल्याला बघायला भेटेल म्हणजे रिअल टाइम मध्ये राईट आता तुम्हाला मी ग्राफिकली एक्सप्लेन करतो म्हणजे तो थोडस तुम्हाला अंडरस्टँड होईल इथे बघा इथे इथे एक्झॅक्टली काय असणार आहे की डेव्हलपरचा सोर्स कोड असणार आहे फॉर एक्झाम्पल इकडून काय करणार गिट हब आपल्याला बघायचा आहे तो ठीक आहे हा डेव्हलपरचा सोर्स कोड आहे असं कन्सिडर करा इथून इकडे असणार आहे डेव्हलपर्स म्हणजे डेव्हलपमेंटची टीम जो काय बॅक एंड डेव्हलपर असेल त्याची टीम इकडे असेल आता डेव्हलपर काय करतो त्यानं जो राईट केलेला कोड आहे तो तो कुठे काय आय मीन त्यानं जो राईट केलेला कोड असेल तो काय करतो तो पुश करतो कुठे पुश करतो गिट ला पुश करतो गिट हब और याला काय म्हणायचंय बिट बकेट ठीक आहे गिटहब किंवा तो बिट बकेटला काय करतो त्याचा कोड पुश करतो राईट आता त्यानं कोड राईट केला डेव्हलपरनं कोड राईट केला राईट केलेला कोड त्यानं काय केला गिटहबला पुश केला म्हणजे याचा कोड कुठे गेला आता डेव्हलपरचा गिटहबला गेला राईट आता इथपर्यंतच डेव्हलपरची ड्युटी आहे इथं आता डेव्हलपरची ड्युटी कम्प्लीट होते याच्यानंतर ड्युटी चालू होते कोणाची गाईस डेव्हऑप्स इंजिनियरची याच्या पुढे कोणाची ड्युटी असणार आहे डेव्हऑप्स इंजिनियरची मग याच्यानंतर काय करायचं आहे डेव्हऑप्स इंजिनियरला इथे एक तुमच्यासाठी जेनकिन असतो जेनकिन तर ऐकलाय का कधी ऐकलाय की नाही ऐकलाय नाही ऐकलेलं असेल तर ठीक आहे नसेल तर नाही म्हणून सांगा काही प्रॉब्लेम नाही Yeah. ठीक आहे आता जेनकिन काय काय काम करतो रे जेनकिन इज नथिंग बट द सीआयसीडी सीआयसीडी काय असतो इट मीन्स कंटिन्युअस कोड क्वालिटी चेकिंग टूल सॉरी सॉरी गाइस कंटिन्युअस इंटिग्रेशन कंटिन्युअस डिलिव्हरी अँड डिप्लॉयमेंट दॅट इज नथिंग बट द सीआयसीडी ठीक आहे इथे तुमचा जेनकिन येतो लेट मी राईट द जेनकिन्स सॉरी जेनकिन्स जेनकिन्सलाच काय म्हणतात जेनकिन्स इज नथिंग बट द सीआयसीडी इट मीन्स कंटिन्युअस इंटिग्रेशन कंटिन्युअस डिलिव्हरी अँड डिप्लॉयमेंट दॅट इज नथिंग बट द जेनकिन्स ठीक आहे ज्यावेळेस काय होतं हे जेनकिन्सचा सर्व्हर तुम्हाला बनवायला लागतो ठीक आहे आपण हे पुढे जाऊन बघायचं आहे तुमचा जो कोड आहे तो कोड आय मीन डेव्हलपरनं राईट केलेला कोड कुठे असणार आहे डेव्हलपरचा कोड कुठे असणार आहे गिटहब मध्ये असणार आहे इथे डेव्हलपर्स आहेत त्याने बॅकएंडला हा कोड बनवला समजा हा कोड बनवला हा कोड त्यानं काय केला पुश केला गिटहबला ज्यावेळेस आपण गिटहब चॅप्टर कंप्लीट करू त्याच्यानंतर मी हा कोड तुम्हाला पुश करून दाखवतो एक्झॅक्टली कसा पुश करायचा तो ठीक आहे त्याने पुश केला गिटहब रिपॉझिटरीला पुश केल्यानंतर याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला याच्यानंतर हा जो पुश केलेला कोड आहे त्याला काय करायचंय तुम्हाला पुल करायचंय कुठे पुल करायचंय जेनकिन्स मध्ये पुल द कोड पुल दी कोड कोड पुल दी कोड फ्रॉम गिटहब गिटहब मधून काय करायचंय कोडला पुल करायचंय इथून कोडला पुल केलेला कोड कुठे आला जेनकिन्स मध्ये आला याच्यानंतर काय होतं बघा जेनकिन्स मध्ये आता तुमचा कोड आलाय राईट याच्यानंतर हा कोड जातो कुठे त्याचं टेस्टिंग करावं लागणार आहे म्हणजे याच्या आतमध्ये मॅवन वगैरे सगळं याच्या आतमध्ये असतं मी आता सध्या डायरेक्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगत नाही ओव्हरव्ह्यू फक्त देतोय की सोनार क्यूब एक्झॅक्टली कुठे भेटेल तुम्हाला ठीक आहे याच्यानंतर काय होतं याचं सीआयसीडी होतं सीआयसीडी म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन डिलिव्हरी चेक होते राईट
डिप्लॉयमेंट डिलिव्हरी जे काय असेल ते चेक होते. याचा मॅवन बिल्ड होतो. बिल्ड झाल्यानंतर हा बिल्ड जर सक्सेस झाला, सक्सेस झालेला बिल्ड पुढे कुठे जातो? सोनार क्यूब टेस्ट करायला. म्हणजे इथे तुमचा काय असणार आहे? इथे तुमचा सोनार क्यूब येतो. आता सोनार क्यूबचं काम तुम्हाला माहितीच आहे. सोनार क्यूबचं काम काय रे आता? कोड रिव्ह्यू, राइट. अजून काय करतो सोनार क्यूब? कोड कव्हरेज, हं? कोड कव्हरेज, राइट. कोड कव्हरेज आणि कोड रिव्ह्यू करायचं काम कोण करणार आहे? सोनार क्यूब करणार आहे. राइट. आता जेनकिन्सचं काम झालं. डेव्हलपरचं काम इथेच संपलंय. डेव्हलपरचा रोल इकडेच संपलाय. डेव्हलपरचा रोल संपल्यानंतर इकडून वरती जो रोल चालू होतो तो लाइक डेव्हऑप्स इंजिनिअरचा चालू होतो. इथून कंप्लीट जोपर्यंत हा प्रोजेक्ट कंप्लीट डिप्लॉयड होत नाही, तोपर्यंत डेव्हऑप्स इंजिनिअरची ड्युटी राहते. त्याला GitHub रिपॉझिटरी सुद्धा माहिती पाहिजे डेव्हऑप्सला. राइट. डेव्हऑप्स इंजिनिअरला. ते डेव्हलपरला सुद्धा माहिती असते. त्यानं त्यांचा कोड पुश केला. बट पुश केलेल्या कोडला तो पुल करायचा आहे. कुठे पुल करायचं? जेनकिन्सला. मग तुम्हाला जेनकिन्स सर्व्हर क्रिएट करावा लागेल. जेनकिन्सला पुश केल्यानंतर तिथून काय करायचंय? जेनकिन्सचा बिल्ड सक्सेस झाला, की त्याला घेऊन जायचंय तुम्हाला सोनार क्यूबला. मग सोनार क्यूब काय करेल? कोडला रिव्ह्यू करेल. राइट. अँड हिअर इज अवर कोड रिव्ह्यू टूल गाईज. इथे तुमचा कोड रिव्ह्यू टूल असणार आहे. मग याच्यानंतर त्या कोडचं होतंय काय? आता याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. कोड रिव्ह्यू कशामध्ये असतो? कोड रिव्ह्यूचं युनिट काय आहे गाईज? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. कोड रिव्ह्यूचं युनिट काय? हं. जे युनिट, नाही. कोड रिव्ह्यूचं युनिट काय म्हणतोय मी तुम्हाला. म्हणजे जसा कोड कव्हरेजचं युनिट होतं पर्सेंटेजमध्ये, तसं कोड रिव्ह्यूचं युनिट काय होतं? कोड रिव्ह्यू कशामध्ये त्याला कॅल्क्युलेट करायचंय? म्हणजे कसं समजेल कोडची क्वालिटी गुड आहे की बॅड आहे? कोड रिव्ह्यू तुम्हाला 2 ऑप्शन्स देतो. एक तर कोड सक्सेस आहे किंवा कोड फेल आहे. बरोबर ना? हे सांगितलं होतं मी. आठवतंय की नाही आठवतंय? हा सर. राइट. आता आयदर काय होईल? एक तर कोड फेल जाईल. जर कोड फेल झाला, तर तो डायरेक्टली इकडून बाहेर येतो आणि त्याचं एक स्लॅक नोटिफिकेशन क्रिएट होतं. स्लॅक नोटिफिकेशन. एक स्लॅक नोटिफिकेशन राहतं त्याचं. त्या नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला समजतं की काय झालंय? कोडची क्वालिटी आपल्या नोटिफिकेशन. राइट. स्लॅक नोटिफिकेशन राहतं आणि हे जे फेल झालेला मेसेज आहे, हा सोनार क्यूब कडून येतो आणि तुमच्या कोडची क्वालिटी काय आहे? फेल आहे. स्लॅक नोटिफिकेशन येतो. नोटिफिकेशन आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला इन्फॉर्म कोणाला करायचं आहे गाईज? डेव्हलपर टीमला करायचं आहे. डेव्हलपर टीम काय करेल? परत त्यांचा कोड काय करेल? चेक करेल. आणि काय-काय इश्यूज आहेत, व्हलनरॅबिलिटीज काय-काय आहेत, बग्स कोणते-कोणते आहेत, कोड स्मेल्स कोणते-कोणते आहेत, राइट? ते तो काय करेल? फिक्सेस करेल आणि परत एकदा काय करेल? कोडला तो GitHub वरती टाकेल. त्याच्यानंतर परत एकदा GitHub वरचा कोड काय करणार डेव्हऑप्स इंजिनिअर? पुल करणार जेनकिन्समध्ये, त्याची पाइपलाईन क्रिएट करणार. पाइपलाईन सक्सेस झाल्यानंतर तो कोड परत सोनार क्यूबला जाणार. राइट? आता ऑलरेडी डेव्हलपरनं काय केलंय? कोडला परत एकदा चेक केलंय. कोडला चेक केल्यानंतर त्याला काय भेटला? कोडची क्वालिटी इम्प्रूव्ह झाल्यासारखी त्याला दिसली. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सक्सेस भेटतो. आयदर तुम्हाला फेल्युअर अदरवाईज सक्सेस भेटेल. ठीक आहे. आता कन्सिडर करा की तुम्हाला सक्सेस भेटला. म्हणजे कोडची रिव्ह्यू झाली. सोनार क्यूबनं कोडची रिव्ह्यू केली. रिव्ह्यू केल्यानंतर जर कोड फेल झाला, तर तो स्लॅक नोटिफिकेशनला जाईल आणि तिकडून परत डेव्हलपरला इन्फॉर्म केलं जाईल. राइट? अदरवाईज काय झाला? कोडची क्वालिटी तुमच्या जस्ट गिव्ह मी सेकंड गाईज प्लीज. हॅलो. अरे लेक्चरमध्ये आहे. ओके. तर काय होतं? कोड रिव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला समजतं की कोड फेल्ड आहे, तर तो परत GitHubला जाईल. आय मीन डेव्हलपरकडे जाईल. जर कोड सक्सेस झाला, तर त्याला कुठे घेऊन जायचं आहे गाईज? त्याला तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे.
मग इथे तुमच्या पिक्चरमध्ये कोण येणार आहे? दॅट इज नथिंग बट द डॉकर. इथे तुमचा डॉकर तुम्हाला भेटेल. डॉकर काय असतो? डॉकर ऐकलंय ना? वर्ड कधी तर ऐकला असेल तुम्ही. ऐकलंय की नाही ऐकलंय? असं नवीन वर्ड्स नाहीत ना कानावर पडणारे हे? ऐकलंय फक्त, माहित नाही. ठीक आहे, ठीक आहे. ओके, डोंट वरी. इथे तुमचा डॉकर तुम्हाला भेटेल. ठीक आहे. आता डॉकर वरती काय करायचा असतो? तुमचा जो कोड आहे, तो डॉकर वरती तुम्हाला काय करायचा असतो? पुश करायचा असतो. ठीक आहे. आता इथे तुम्हाला डॉकर भेटेल. डॉकरला तुम्हाला काय करायचंय? डॉकरची इमेज तुम्हाला इथे बिल्ड करायची आहे. ठीक आहे. सुरुवातीला इथे तुम्ही काय कराल? इथे तुम्ही डॉकरची इमेज बिल्ड कराल. इथे मी राइट करतो, बिल्ड डॉकर इमेज. इथे तुमची इमेज काय होणार आहे? बिल्ड होईल. ठीक आहे. डॉकरची इमेज बिल्ड झाल्यानंतर त्याला काय करायचंय तुम्हाला? डॉकरला पुश करायचंय. म्हणजे इकडून काय होणार आहे? इकडून तुमचा कोड पुश होईल डॉकर हबला. म्हणजे एक डॉकर हब असतो. ठीक आहे. हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे. सो डोंट वरी फक्त मी तुम्हाला सोनार क्यूब कुठे असतो ते तुम्हाला सांगण्यासाठी एवढा सगळा जो काही आर्किटेक्चर आहे डिझाइन करतोय. ठीक आहे. इथं तुमचा जस्ट गिव्ह मी अ सेकंड प्लीज. इथे तुम्हाला हब भेटेल. किंवा याला काय म्हणू शकतो आपण? डॉकर हब, राइट. ठीक आहे. इथे तुमचा डॉकर हब असेल आणि या डॉकर हब नंतर काय होतं Kubernetes पिक्चरमध्ये येतो. तो आता मी सध्या तुम्हाला सांगत नाहीये, ठीक आहे. कारण ही खूप मोठी प्रोसेस आहे Kubernetes ही. याच्यानंतर तुमचं डिप्लॉयमेंटला जाणार आहे Kubernetesला, त्याच्यानंतर लोड बॅलन्सर आहे, ऑटो स्केलिंग आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, ठीक आहे. सध्या फक्त कन्सिडर काय तुम्हाला काय अंडरस्टँड व्हायला पाहिजे गाईज? काय अंडरस्टँड तुम्हाला काय समजायला पाहिजे, की व्हॉट एक्झॅक्टली द सोनार क्यूब्स ड्युटी. सोनार क्यूब काय काम करतो रे? सोनार क्यूब फक्त तुमच्या कोडची क्वालिटी चेक करतो. कोडची क्वालिटी फेल झाली तर ते GitHubला परत डेव्हलपरला जातं आणि कोडच्या क्वालिटीची सक्सेस झाली तर परत कुठे जाईल ते? तुमच्या डॉकरची एक बिल्ड क्रिएट होईल, एक इमेज क्रिएट होईल, बिल्ड डॉकर इमेज आणि त्याच्यानंतर तो डॉकर हबला जाईल. ठीक आहे. समजलं तर आता सगळ्यांना सोनार क्यूब एक्झॅक्टली काय काम करतो ते? आय मीन कुठं असतं ते? Yes, ठीक आहे. sir. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर एकदा एन्व्हायर्नमेंट सेटअप करू. आज ॲटलीस्ट फक्त एन्व्हायर्नमेंट सेटअप तरी संपवूयात. ठीक आहे. उद्या आपण त्याचं इंटिग्रेशन शिकूयात. तुमची आता ड्युटी समजली तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय? कुठेपर्यंत कुठून तुमची ड्युटी स्टार्ट होते, इकडून पुढे सगळी तुमची ड्युटी असते. अजून पुढे खूप ड्युटी असणार आहे. बट सध्या तरी इथपर्यंत तरी समजून घ्या. याच्या पुढची ड्युटी मी तुम्हाला परत ज्यावेळेस आपण काय करू Kubernetes बघू, त्यानंतर तुम्हाला समजेल एक्झॅक्टली. इथं Nexus परत येईल, Kubernetes येईल, बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. सो याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सुरुवातीला SonarCube साठी तुम्हाला एक सर्व्हर क्रिएट करावा लागेल. आज सगळ्यांनी सर्व्हर क्रिएट करून घ्यायचं जे काही आज सेशनमध्ये आपल्या होईल ते. ठीक आहे. लेट मी साइन इन विथ द कन्सोल. SonarCube सेटअप कसा करायचा आहे बघा. हं, हं. काय पासवर्ड वगैरे चेंज केलंस का रे? नाही ना? नाही तेच. हं. काय कोड आहे बघ? 942 हं. 913. चुकीचं टाकलं वाटतं. AWS @2025 आणि
हॅशटॅग बरोबर ना? हां. परत एकदा चेक कर. 057 हं. 393. ठीक आहे. आता सोनार क्यूब सेटअप करायचा म्हटल्यानंतर आपल्याला काय पाहिजे? व्हर्चुअल मशीन पाहिजे. व्हर्चुअल मशीन कोणाकडून घ्यायची आपण? पटापट बोलायचं आहे. व्हर्चुअल मशीन कोणाकडून घ्यायचे? EC2. राइट. EC2 कडे जा. त्याच्यानंतर व्हर्चुअल मशीन तिकडून घ्यायचे. ठीक आहे. हार्डवेअर रिक्वायरमेंट. आता याच्यासाठी एन्व्हायर्नमेंट सेटअप काय पाहिजे? तुमच्याकडे जावा 8 पाहिजे. ठीक आहे. जावा 8 तुमच्या सिस्टमवरती इन्स्टॉल्ड पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर हार्डवेअर रिक्वायरमेंट काय असणार आहे? तुम्हाला एक व्हर्चुअल मशीन पाहिजे. लेट मी लॉन्च द इन्स्टन्स. इन्स्टन्स मी लॉन्च करतोय. इथे मी काय करतोय? सोनार क्यूब किंवा सोनार सर्व्हर नावाचा मी काय करतोय? एक इन्स्टन्स क्रिएट करतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, याचे अजून एक रिक्वायरमेंट आहे. याच्यासाठी मिनिमम 4 जीबीची रॅम पाहिजे असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा Amazon Linux घ्या किंवा Ubuntu घ्या. मोस्टली आपण Amazon Linuxच घेऊयात. ठीक आहे. Linuxचं मशीन घ्या. त्याच्यानंतर स्क्रोल डाउन करा आणि आपल्याला काय पाहिजे? T2 मायक्रो 1 जीबी देतं. बट आपल्याला किती पाहिजे? मिनिमम 4 जीबी पाहिजे. आता 4 जीबी कोणाकडे आहे बघा? T2 मायक्रो त्याच्यानंतर T2 मीडियम कडे किती आहे? एक सेकंड. नॅनो, मायक्रो, स्मॉल, मीडियम. मीडियमकडे आहे का 4 जीबी? आहे. T2 मीडियम सिलेक्ट करा. याचे बिलिंग चार्जेस थोडेसे जास्त असतील मायक्रोपेक्षा कारण हा फ्री नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे सेटअप केला, सेटअप स्टॉप करून ठेवायचा. म्हणजे आय मीन प्रॅक्टिस झाल्यानंतर फक्त स्टॉप करून ठेवा. रनमध्ये ठेवायचा नाही. T2 मीडियम घेतला मी. त्याच्यानंतर कीपेअर ऑलरेडी आपल्याकडे आहे. अदरवाईज एक न्यू कीपेअर क्रिएट करा सोनारसाठी. ते पण चालेल. सोनार म्हणून. जस्ट क्लिक ऑन द क्रिएट कीपेअर. स्क्रोल डाउन करा. सिलेक्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप. एक्झिस्टिंग कोणती आहे? डिफॉल्ट वन. ॲज इट इज ठेवायचे. स्क्रोल डाउन, जस्ट क्लिक ऑन द लॉन्च इन्स्टन्स. दिस इज अवर व्हर्चुअल मशीन. ठीक आहे. सोनार सेटअपसाठी आपण काय केलं? एक व्हर्चुअल मशीन आपण एक क्रिएट करून घेतलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल एक्स्ट्रीम ओपन करायचं आहे आणि तिकडे आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहेत सोनार क्यूब साठीचे. Session, SSH, then remote host is our public IP. सोनारसाठी पब्लिक आयपी कोणता आहे? हा वाला आहे. होस्ट स्पेसिफाय युजर नेम इज EC2 सॉरी EC2 हायफन user. Then advanced SSH use private key, select default private key. सॉरी जो काही आपण प्रायव्हेट की घेतलेली आहे सोनारची. क्लिक ऑन ओके, क्लिक ऑन ऍक्सेप्ट. राईट. दिस इज अवर व्हर्च्युअल मशीन. आता याच्यावरती काय करायचंय तुम्हाला? याच्यावरती तुम्हाला काय करायचं? पहिली गोष्ट हार्डवेअर रिक्वायरमेंट मगाशी मी तुम्हाला सांगितले याच्यावरती सुरुवातीला जावा इन्स्टॉल करायचं कारण सोनार क्यूब इज अ डेव्हलप बाय युजिंग द जावा लँग्वेज. त्याच्यामुळे याच्यावरती तुम्हाला जावा इन्स्टॉल करावं लागेल. आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन शिकलो होतो आठवतंय? कमांड सांगा मला कसे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे? sudo yum install. राईट. sudo yum install java. राईट. दॅट इज अ कमांड. सुरुवातीला मी रूट युजरला जातो बाय युजिंग द sudo su करायचं आहे. आपण रूट युजरला गेलो. याच्यामध्ये सीडी करायचं आणि ऑपरेशन मध्ये जायचं. ओपीटी नावाचा एक फोल्डर तुम्हाला सापडेल. ठीक आहे. ओपीटी तुम्हाला सापडला. इथे तुम्हाला काय करायचं आहे? सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. sudo am install जावा 8 इन्स्टॉल करा. अदरवाइज जावा 8 जर केला, ठीक आहे, बघू आपण ट्राय करू. 8.0 ठीक आहे. मी काय करतोय? जावा हायफन 1.8.0 जस्ट क्लिक ऑन द एंटर. नाव जावा इज गोइंग टू इन्स्टॉल्ड. आय मीन इन्स्टॉलेशन वेट. हा ठीक आहे. यस, क्लिक ऑन एंटर. राईट. त्याच्यानंतर जावा व्हर्जन तुम्ही चेक करू शकता आता. कारण सोनार क्यूब ही कोणी क्रिएट आय मीन सोनार क्यूब
इज क्रिएटेड बाय युजिंग द जावा लँग्वेज ओनली. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, सोनारक्यूब सेटअपच्या वेळेस तुम्हाला जावा लँग्वेजला इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं, की सोनारक्यूब सुरुवातीला फक्त एकाच लँग्वेजसाठी सपोर्ट करत होते. नाउअडेज सोनारक्यूब इज गोइंग टू सपोर्ट फॉर द 30+ प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. जावा चेक करू. व्हर्जन कोणतं आता इन्स्टॉल झालंय? जावा हायफन व्हर्जन सी. ओपन जेडीके व्हर्जन 1.8.0. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, की तुम्हाला काय करायचंय, सोनार क्यूबचं तुम्हाला काय करायचंय, रिपॉझिटरी तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे. आता मला सांगा एक्सटर्नल रिपॉझिटरी इन्स्टॉल करायला कोणती कमांड आहे गाईज? एक्सटर्नल wget कधी ऐकले की नाही? आठवतंय की नाही आठवतंय? wget आपण केला होता. म्हणजे एखादं एक्सटर्नल तुम्हाला काय करायचंय, कमांड रन करायची आहे. तर याच्यासाठी wget कमांड. ठीक आहे. हे थोडंसं लक्षात ठेवा. wget त्याच्यानंतर मी कमांड आता राईट करून ठेवले नोटपॅड वरती. तीच मी कमांड काय करतो इथं राईट करतो. तुम्हाला इथं मी नोट्समध्ये ॲड करून देईन. त्याच्यामध्ये बघा https:// त्याच्यानंतर बायनरीजच्या आतमध्ये बायनरीजमध्ये सोनार सोर्स डॉट कॉम सोनार क्यूब्स सॉरी स्पेलिंग गलत आहे. सोनार सोर्स डॉट कॉम त्याच्यानंतर बघा फॉरवर्ड स्लॅश त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशनच्या फोल्डरमध्ये सोनार क्यूब नावाचा एक फोल्डर आहे. त्या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला सोनार क्यूबची एक झिप फाईल मिळेल. त्या झिप फाईलला तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. सोनार क्यूब हायफन 7.zip या फाईल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. ठीक आहे. कमांड बघा परत एकदा wget ही कमांड ब्राउझरवरची आहे. https:// बायनरीज बघा बायनरीज RIES ठीक आहे. बायनरीज डॉट सोनारसोर्स डॉट कॉम डिस्ट्रीब्युशन त्याच्यानंतर सोनार क्यूबच्या फोल्डरमध्ये ही झिप आहे. त्या झिपला तुम्हाला डाउनलोड करायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय दिसतं बघा, रिस्पॉन्स 200 ओके कनेक्टेड झालं, रिस्पॉन्स भेटला 200 ओके. आपल्याला सोनार क्यूबची झिप फाईल मिळाली. ठीक आहे. त्या झिपला तुम्हाला आता काय करायचंय, अनझिप करायचंय. इथे झिप दिसते बघा, या झिपला तुम्हाला काय करायचंय, अनझिप करायचं. त्याच्यासाठी कमांड अनझिप त्याच्यानंतर स्पेस वरची ही काय करायची, ह्याला कॉपी करा आणि इथे येऊन पेस्ट करा. जस्ट क्लिक ऑन द एंटर. झाली का अनझिप? येस. याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं बघा, एक नवीन युजर क्रिएट करावा लागतो. आता नवीन युजर कसा क्रिएट केला होता आपण शेल स्क्रिप्टिंग मध्ये गाईज? आठवतात कमांड? sudo user add युजर ऍड जरी केला तरी username. चालेल. युजर ऍड आणि त्याच्यानंतर युजरचं नेम द्यायचं. मग युजर नेम मी काय करतो, सोनार देतो. ठीक आहे. युजर ऍड आणि त्याच्यानंतर सोनार झाला. युजर तुमचा क्रिएट झाला. आपल्याला कोणतीला एक काय म्हणतात एरर नाही आलेला. त्याच्यामुळे आपला युजर सक्सेसफुली क्रिएट झाला. याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, सुडोर्स फाईल ओपन करायची आहे. सुडोर्स फाईल साठी vi सुडोर्स फाईल ओपन करायचे इथूनच. झाली का ओपन? आता या सुडोर्स फाईल मध्ये तुमच्याकडे बघा, तुमच्याकडे सोनारचा आय मीन म्हणजे आपल्याकडे क्रेडेन्शियल्स नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, क्रेडेन्शियल्स नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय करावं लागेल, की तुम्हाला नो क्रेडेन्शियल्स म्हणून सांगावं लागेल किंवा नो पासवर्ड नावाचे कमांड ऍड करावे लागते. ती कमांड कुठे ऍड करायची बघा, जस्ट सेकंड. सॉरी. आणखीन इथे कुठेतरी हा रूट आहे दिसतंय. या रूटच्या एक्झॅक्टली खाली काय करायचं, रूटला जे ऍक्सेस आहेत ते ऍक्सेस सोनारला सुद्धा द्यायचे. म्हणून मी इथे काय करतो, आपण जो युजर ऍड केला होता त्याचं नाव काय आहे, सोनार आहे. सोनारसाठी आपल्याकडे पासवर्ड नाहीये. त्याच्यामुळे मी काय करतो, ऑल इज इक्वल्स टू जसं रूटला आहे तसंच ब्रॅकेटमध्ये परत ऑल. त्याच्यामध्ये नंतर मला काय सांगायचंय त्याला, दॅट वी हॅव नो पासवर्ड. त्याच्यासाठी नो पास PASS आणि WD. ठीक आहे.
त्याच्यानंतर कोलन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, ऑल म्हणून सांगायचं आहे. ठीक आहे. म्हणजे सोनारचा जो काही डिफॉल्ट युजर नेम पासवर्ड असेल, जो काय असेल ऍडमिन, तो काय करू शकतो आपण इथे इथून पुढे त्याला त्याच्या थ्रू आपण सोनारचा सर्व्हर ऍक्सेस करू शकतो. त्याच्यासाठी हे इतकं आपण काय केलंय, राईट केलंय. ठीक आहे. हे जर नाही राईट केलं तर तुम्हाला सोनार क्यूबचे क्रेडेन्शियल्स तुम्हाला ऍडमिन टीम कडून हे घ्यावं लागतील. बट आपण काय करतोय, ओपन सोर्सचा सोनार क्यूब यूज करतोय. ठीक आहे. याला आता काय करायचंय, तुम्हाला सेव्ह करायचंय. सेव्ह कसं करायचं बघा, इथे खाली कुठेतरी दिलं असेल त्यांनी. कंट्रोल एक्स एक्झिट आहे. मला वाटतं कोलन WQ न नाही होणार. कंट्रोल एक्स करतो मी. हां, इथे देते सांगितलंय बघा. एस साठी कॅपिटल वाय. क्लिक ऑन एंटर. ठीक आहे. परत एकदा क्रॉस चेक करायचं आहे. परत VI सुडो करा. आपण केलेली कमांड ऍड केलेली आहे का नाही एकदा क्रॉस चेक करू. येस आहे. राइट. परत एकदा बाहेर या. कंट्रोल एक्स. दॅट्स इट. ठीक आहे. सोनार नो पासवर्ड नावाची कमांड ऍड केली. आता तुम्हाला काय करायचंय, सोनारची तुम्हाला ओनरशिप आणि परमिशन चेंज करायची आहे. आता सध्या परमिशन कोणाकडे आहे? रूटची परमिशन आहे किंवा रूट इज अ ओनर आहे. राइट. आपला दुसरा युजर कोण आहे? सोनार आहे. मी सांगितलं होतं शेलमध्ये आपलं झालेलं आहे हे. तर आता आपल्याला काय करायचंय, की सोनारला काय करायचंय, ओनर बनवायचंय आणि सोनारला आपल्याला फुल परमिशन द्यायची आहे. आता सुरुवातीला ओनर कसं बनवायचं? ओनर साठी कोणती कमांड आहे गाईस? चेंज ओनर जॉन. म्हणजे CH ओन. बरोबर ना? CH ओन केला होता. याच्यानंतर मी काय करतो, -R याच्यानंतर सोनार कोलन सोनारलाच मला काय करायचंय, ओनर बनवायचा आहे. आता हा सोनार कुठे क्रिएट केलाय आपण? OPT नावाच्या फोल्डरमध्ये आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये आपल्याकडे एक झिप आहे. सोनार क्यूब जी मगाशी डाउनलोड केली होती 7.8 नावाची. याला तुम्हाला काय करायचंय, ओनर बनवायचंय. परत एकदा कमांड बघा. CHOWN -R. R म्हणजे आता फुल परमिशन द्यायची आहे त्याला. 756 पण करू शकतो. ठीक आहे. सोनार कोलन सोनार. ठीक आहे. त्याच्यानंतर OPT डायरेक्टरी आहे. एक सेकंड, इथं तुमचं थोडंसं गॅप लागेल. 1 मिनिट गाईज. कारण आपण हे OPT डायरेक्टरीच्या आतमध्ये आपल्याकडे सोनार क्यूबची एक सोनार क्यूब -7.8 ची एक फाईल आहे. ठीक आहे. त्या फाईलला तुम्हाला ओनर बनवायचं आहे. जस्ट क्लिक ऑन द एंटर. एरर नाही आलेला याचा अर्थ कमांड सक्सेसफुली रन झाली. CHOWN साठी -R. आता CH मोड त्याला काय करायचं तुम्हाला, चेंज मॉडिफिकेशनची परमिशन फुल द्यायची आहे तुम्हाला. अगेन -R करा आणि इथं 755 काय केला होता आपण, 775 केला होता ना? 77 777. राइट. नाही 777 ची काही गरज नाहीये. एक्झिक्यूटची परमिशन द्यायचीच नाही आपण. 775 देऊ सध्या तरी. त्याच्यानंतर परत OPTच्या आतमध्ये परत तुम्हाला सोनार क्यूब कुठे इन्स्टॉल केलाय तिथे तुम्हाला जायचंय. सोनार क्यूब. अगेन -7.8 क्लिक ऑन एंटर. झाल्या. CH ओन मिळाला, CH मोड मिळाला. ओनर झाला. त्याच्यानंतर मॉडिफिकेशनची सुद्धा आपण काय केली, परमिशन दिली. याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, तुम्हाला रूट करून काय करायचंय, स्विच करायचंय सोनारला. अगेन SU हायफन करा सोनार. जस्ट क्लिक ऑन द एंटर. आला का सोनारला? आता सोनारला सगळ्याच परमिशन्स आहेत. राइट. याच्यानंतर काय करायचं बघा, जिथं आपला सोनार क्यूब आहे, मगाशी आपण फाईल जिथे डाउनलोड केली आहे तिथं जायचं. कसं जायचं? CD OPT नावाचा फोल्डर होता. OPT मध्ये पहिला जाऊ. इथं LS करू, काय आहे बघू याच्यामध्ये. आहे का? सोनार क्यूब -7.8 ची झिप फाईल आहे. त्याला आपण अनझिप केली होती. जी अनझिप केली त्या फाईलच्या आतमध्ये जायचं. सॉरी फोल्डरच्या आतमध्ये जायचं. सोनार क्यूब CD सोनार क्यूब -7.8. राइट. इथेपर्यंत आलो. याच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचंय बघा. इथे आणखीन एक फोल्डर असेल बिन नावाचा. ठीक आहे. मी काय करतोय, फोल्डरच्या आतमध्ये गेलो, तिथे तुम्हाला बिन नावाचा फोल्डर दिसेल. याच्या आतमध्ये मी परत जातो. बिनच्या. क्लिक ऑन एंटर. इथे LS करा. हां. याच्या आतमध्ये बघा, आपलं मशीन कोणतं आहे गाईज? विंडोज, मॅक आहे, JSW आहे की लायनक्स आहे? व्हर्चुअल मशीन कोणतं आहे आपलं? Linux. लायनक्स आहे. राइट. तर इथे काय करायचं, लायनक्सच्या आतमध्ये जायचं. लायनक्स क्लिक ऑन एंटर. ठीक आहे. इथपर्यंत पोहोचायचंय. याच्या आतमध्ये जाऊन एकदा LS करा.
इथे तुम्हाला sonar.sh नावाची तुम्हाला एक फाईल भेटेल. sh फाईल कोणती असते रे? sh इज नथिंग बट द शेल स्क्रिप्टिंग बरोबर ना? आता शेल स्क्रिप्टिंगला रन कसं करायचं असतं? SS not file name. राइट. sh देन sonar.sh आणि स्टार्ट करा. जस्ट क्लिक ऑन द एंटर. सोनार क्यूब झाला का स्टार्ट? स्टार्टिंग सोनार क्यूब, स्टार्टेड सोनार क्यूब. आता सोनार क्यूब स्टार्ट झालाय की नाही झालाय याच्यासाठी कमांड कोणती आहे? स्टेटस नावाची कमांड आहे बघा. sh sonar डॉट sh आणि इथं स्टेटस बघा. क्लिक ऑन एंटर. सोनार क्यूब इज रनिंग राईट. सोनार क्यूब स्टार्ट झाला, सॉरी स्टार्टिंग होता त्याच्यानंतर स्टार्ट झाला, स्टेटस चेक केला, सोनार क्यूब इज रनिंग. आता सोनार क्यूब रन झालाय की नाही ते कुठे जाऊन बघायचं? कसं बघणार आहे गाईज? याचा पब्लिक आयपी कॉपी करायचा. याच्यानंतर कुठे जायचंय? ब्राउझरला जायचंय. इथेच ब्राउझर मी ओपन करतो आणि याच्यानंतर इथे आपल्याला हिट करायचंय. काय म्हणतो हा? दिस साइट कांट बी रिच्ड. आता काय राहिलं असेल? सोनार क्यूबचा एक डिफॉल्ट पोर्ट नंबर राहतो. ठीक आहे. डिफॉल्ट पोर्ट नंबर फॉर द सोनार क्यूब इज अ 9000. तो 9000 पोर्ट नंबर तुम्हाला कुठे कॉन्फिगर करावा लागेल? हम्म शिखा. Security group. एक्झॅक्टली. सिक्युरिटी ग्रुपमध्ये जायचंय तुम्हाला. इथे तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप्स दिसतो. याच्यामध्ये यायचंय. एडिट इनबाउंड रूल्स. इथे तुम्ही काय करा? ऍड रूल करा. कस्टम टीसीपी करू शकताय. 9000 करा. 9000 इकडे CIDR ब्लॉक. क्लिक ऑन सेव्ह रूल. राईट. नाव लेट्स ट्राय. कोलन 9000. क्लिक ऑन एंटर. काय म्हणतो हा? एक मिनिट. एस काढून टाकू. राईट. झाला का? दॅट इज नथिंग बट द सोनार क्यूब. इथपर्यंत आजचा पार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. हा सेटअप आहे. सेटअप समजलाय सगळ्यांना? सोनार क्यूब इथे तुम्हाला दिसतोय. कंटिन्युअस कोड क्वालिटी चेकिंग टूल राईट. त्याच्यानंतर बघा मल्टिपल लँग्वेजेस 20+ प्रोग्राम लँग्वेज आर सपोर्टेड बाय द सोनार क्यूब थँक्स टू अवर इन हाऊस कोड अनालायझिंग इन्क्लुडिंग जावा, HTML, वेब, तर पायथन, ग्रुवी, PHP, स्विफ्ट सगळ्या लँग्वेजसाठी तो सपोर्ट करतो. ठीक आहे. इथे बघा बग्स, व्हलनरॅबिलिटीज, कोड स्मेल, सिक्युरिटी हॉटस्पॉट. एक सुद्धा प्रोजेक्ट आता सध्या आपण इंटिग्रेट केलेला नाहीये त्याच्यामुळे तो 0 दाखवतोय. बरोबर ना? 0 दाखवतोय. आणि सोनार क्यूबला लॉग इन करू शकतो आपण त्याचा डिफॉल्ट युजर नेम आणि पासवर्डनं. सोनार क्यूबचा डिफॉल्ट युजर नेम पासवर्ड हा ऍडमिन आणि ऍडमिन असतो. ठीक आहे. म्हणजे युजर नेम सुद्धा आपण ऍडमिन घ्यायचा आहे आणि पासवर्ड सुद्धा आपण ऍडमिनच घ्यायचा आहे. ठीक आहे. मीनवाईल काय करा सगळ्यांनी इथपर्यंत सेटअप पहिला घेऊन या आणि त्याच्यानंतर आपण डिस्कस ह्याच्यावरती करूयात. म्हणजे पुढे इंटिग्रेट कसं करायचं लॉग इन करून इथं प्रोजेक्ट कसा घेऊन यायचा आणि त्याच्यानंतर बग्स, व्हलनरॅबिलिटीज, कोड स्मेल आणि सिक्युरिटी हॉटस्पॉट्स कसे चेक करायचे. इश्यू असतील तर डेव्हलपर एक्झॅक्टली काय काम करतात त्याच्यावरती आणि ते फिक्स कसे करतात. परत इंटिग्रेट करून आपल्याला चेक करायचंय. पास झाला तर तो कोड आपल्याला पुढे आपल्याला कुठे घेऊन जायचा आहे. याच्या पुढची स्टेप कोणती होती गाईज? Docker. राईट. डॉकरला तुम्हाला तो घेऊन जायचा आहे. दॅट्स इट. एक सेकंद. एक एक कॉल आहे. एक सेकंद फक्त द्या मला.
ओके. तर इथपर्यंत आधी सेटअप करा सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट उद्या सेशनला बघूयात. ठीक आहे. याच्या कमांड्स जे आहेत ते ऑलरेडी मी नोट्समध्ये ऍड केलेत, बट मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवतो. वन बाय वन स्क्रीनशॉट बघायचा आहे आणि याचा सेटअप करायचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? जास्त काही Yes, sir. डिफिकल्ट नाही आहे. वन पेजेसच्या हार्डवेअर रिक्वायरमेंटचा एक कमांड्स आहेत. त्या कमांड्स चेक करा आणि पटापट आजच्या आज तो सेटअप करून घ्या. मी ग्रुपवरती त्याचा स्क्रीनशॉट पाठवतोय इमिडिएटली. सर हे प्रत्येक वेळेस सेटअप करावं लागतं. हां, वन टाईम सेटअप आहे ना. वन टाईम तुम्हाला सेटअप हा करावाच लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला परत सेटअप करायची गरज नाही. त्यालाच इंटिग्रेट करायचा कोड. प्रोजेक्ट मध्ये पण म्हणतो. हो, प्रोजेक्टला तर करावंच लागेल. कारण प्रत्येक प्रोजेक्ट तुमचा थोडीच ह्या सोनार क्यूब सोबत कनेक्ट करून ठेवायचा आहे. एकदा कनेक्ट केला, कोडची क्वालिटी पास आहे, तर तुम्ही तिकडून काढू शकता त्या प्रोजेक्टला. कारण त्याला पुढे आपल्याला परत कुठे पाठवायचं आहे? डॉकर हबला पाठवायचं आहे, राइट? अकॉर्डिंग टू धिस ग्राफ. इकडे पाठवायचं आहे. ही पण ग्राफ मी वाटलं सर ग्रुपवरती पाठवून देईन. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन? हं? येस सर. Yes, ओके. sir. Okay. ठीक है guys. Then thank you so much. Thanks for the join. Good night all. थँक्यू सर. Good night.